नमस्कार, प्रियांकाच रेसिपीमध्ये आज आपण मऊसूत असे तिळाचे लाडू बघूयात. बनवायला अगदी सोपे आहेत. एक कढई मंद आचेवर गरम करायला ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये एक मोठी वाटी भरून तीळ घेतलेले आहेत. तीळ आपल्याला सतत परतवत भाजून घ्यायचे आहेत. सतत परतवत भाजल्यामुळे हे तीळ एकसारखे भाजले जातात, त्यामुळे आपल्या लाडूचे टेस्ट छान येते. अगदी 3 ते 4 मिनिटात तीळ भाजून तयार होतात. तर इथे हे तीळ भाजलेले आहेत. हे एका डिशमध्ये मी थंड होण्यासाठी काढलेले आहेत. त्यानंतर आपण ह्या लाडूसाठी बनणारा पाक बनवूयात. तर त्यासाठी ह्याच कढईमध्ये 2 चमचे तूप घातलेलं आहे. तूप पूर्णपणे वितळलं की थोडंसं हे कढईला लावून घ्यायचं, जेणेकरून आपण जे मिश्रण यामध्ये बनवणार आहोत ते चिकटणार नाही. आणि त्यानंतर एक वाटी बारीक चिरलेला साधा गूळ घालून घेतलेला आहे. गूळ पूर्णपणे वितळण्यासाठी 2 चमचे पाणी घातलेलं आहे. पाणी घातल्यामुळे गूळ व्यवस्थित पटकन वितळला जातो. अगदी मिनिटभरात गूळ वितळला जातो. गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे. गूळ पूर्णपणे वितळला की पुढच्या 1 ते 2 मिनिटात ह्या पाकाला फेस यायला सुरुवात होते. तर इथे हा पाक बनवत असताना आपल्याला एकसारखा असा ढवळत राहायचा आहे. अगदी 2 मिनिटात हा पाक तयार होतो. आता हे जास्त फेस यायला लागला की आपण हा पाक चेक करूयात. त्यासाठी एका वाटीमध्ये मी पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये या पाकातील 2 ते 3 थेंब टाकून बघते आहे. तर इथे तुम्ही बघताय गोळीबंद असा पाक आपला तयार झाला आहे. इथे गॅसची फ्लेम बंद केलेली आहे, जेणेकरून आपला पाक पुढे जाणार नाही. त्यानंतर अर्धा चमचा वेलची पूड आणि अर्धा चमचा सुंठ पावडर घातली आहे आणि ती मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये भाजलेले तीळ घातलेले आहेत. आता हे सर्व मिश्रण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर हे मिश्रण एका तूप लावलेल्या थाळीमध्ये मी चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने काढून घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्याला लाडू वळण्यासाठी मदत होईल. तर ही प्रोसेस आपल्याला अगदी पटपट करायची आहे. जर हे मिश्रण थंड झालं तर याचे लाडू पुन्हा वळता येणार नाहीत. तर लाडू वळण्यासाठी इथे हाताला मी तूप आणि पाणी लावून घेतलेलं आहे, जेणेकरून हे मिश्रण आपल्या हाताला चिकटणार नाही. तर अशा पद्धतीनं हे लाडू मी वळून घेतलेले आहेत.